वरून शेवटी सोडणार तुला नाही गीतेचं वर्णन. थोडक्यात सांगतो आपल्याला काय आहे शेवटी गीतेचं ते समजा पहिल्यांदाच सांगितलं असतं तर तरी म्हटले ना विचारायचं. समजा तू सोडून गेलास आणि तुझी निंदा करू लागले, निंदन स्तवसामर्थ्यम, तुलाच काही पडणार नाही, सोडून गेली आहे माझी निंदा, चला आपण युद्ध झाला, मग समोर युद्धाला काही येत नाही. बरं अर्जुनाचं काय चूक होतं? अरे भीष्म द्रोणानं जन्मभर एवढं मानलं, त्यांच्यावर शस्त्र उघडायचं म्हणजे आहे तरी काय नाही का? त्यामुळे दुर्योधन बरा पहा. मी मगा म्हटलं ना, जीवनात आपल्या पुढे काय वाढून ठेवलेले कल्पना येत नाही हो, हे मी शिकलो बाबा. कसं आहे बघा, थोडं विचार करा. दुर्योधन काय म्हणाला द्रोणाचार्यांना, बरं की गुरु, त्याचे गुरु ना ते पांडवाने, की आपलं सैन्य बघा तेवढे मोठमोठे योद्धे आहेत, कर्ण आहे आणि तो हा आहे तो आहे, कृपा आहे, आमचे सगळे आहेत, त्याला यशाची खात्री होती. नाही बघ त्याला पुन्हा कशी द्रोणांचे भीष्मांचे जयद्रथांचे कर्णम तथा ज्ञानाचे योग दिला बाकीचे असते किंबहुना आपल्याला सांगून ठेवले ते कर्ण जोपर्यंत जिवंत होता तोपर्यंत दुर्योधनाला निराशा नाही. मग मात्र त्याची झाली त्याची जी श्रद्धा मला यश मिळेल. आणि एक लक्षात ठेवा, जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये अज्ञात फिरत नाही सद्गुरूच्या रूपानं किंवा ईश्वराच्या श्रद्धेच्या रूपानं, तोपर्यंत समाधान मिळणं अशक्य आहे. आणि जीवनात अर्जुनाच्या जीवनात आरंभापासूनच कृष्ण शिकला, त्यामुळे अज्ञात आलाच त्याच्या याच्यात. एका पाद्रेने, झेवियरचा पाद्री होता तो, माझ्या व्याख्यानाला एमएच्या गीतेच्या व्याख्यानाला, त्याने मला एक म्हणा मार्मिक प्रश्न विचारला. तो म्हणाला, हे भगवद्गीतेचं जर आत्म्याचं तत्वज्ञान आहे तर त्यामध्ये अवताराचं वर्णन करण्याचं कारण काय? तर मी आपण साधं उत्तर सांगितलं की तो आत्मा जो आहे त्यालाही तिथे चैन पडत नाही म्हणून तो व्यक्त होण्याकरता आला. हे काही समाधानकारक उत्तर नाही म्हणला तर दिस इजंट सॅटिस्फाईंग म्हणाला. बरं का? तर मी त्याला काय म्हटलं, हे तुझं म्हणणं बरोबर आहे, तुला त्याचं तात्विक कारण असं सांगतो की अर्जुनाची जी मनस्थिती होती ती बदलण्याला अज्ञात आला, खाली आल्याशिवाय मार्ग नव्हता म्हणून तिथे आलेला आहे. आणि या जगताला सांभाळण्याला भगवंताच्या अवताराशिवाय दुसरं कुणी काही करू शकत नाही. हे त्याचं काम आहे, म्हणून तो पुन्हा पुन्हा येतो, पुन्हा युगे युगे मी येतो. याचं कारण ते आहे. मग म्हणलं आता जीजस काय कळतं का नाही, त्या शिवापुटीत व्हायची हे म्हणाला बघा, आहे का नाही? आणि हे मला काय आता सुचलं, आता ही बाई मेलीनं परवाची, तिला सुद्धा ती आतून प्रेरणा झाली. एक रस्त्यावर असं पडलेलं मूळ पाहिलं तुम्ही आणि आतून ती म्हणते मला प्रेरणा झाली ईश्वराची जीजाची, ती याला ती संभाळ. आणि ते वाढता वाढता एवढं वाढ, तिचं बाकीचं काही काय असे ना, पण तिची ईश्वरावर निष्ठा होती या संतान, ती जीजच बरोबर करते. तिला असं विचारलं की बा आता हे तुझं चालणार कसं, पैसा लागतो ना याला, ज्याने ते केलं ते पाहिजे म्हणाली. नाही घेण्यासारखं असं आहे बघा. जगामध्ये कसं चांगलं वाईट सगळीकडे, आपल्याला जे उपयुक्त आहे आपण घ्यावं, त्यातून आपल्या साधनाला आपल्या अध्यात्माला जे उपयुक्त आहे आपण घ्यावंच. तेव्हा अर्जुनाला जर बदलायचं असेल तर अज्ञाताला धरलं पाहिजे. आणि अज्ञाताला धरायचं म्हणजे विचारानं घेऊन चालणार नाही, तर ते माझ्या जीवनात जिवंतपणे उतरलं पाहिजे. तरच ते शक्य नाही, ते शक्य नाही. बर, आता दुसरा प्रश्न असा, जे अज्ञात मी घेणार ते अज्ञात कसं पाहिजे? जीवनाचा जो विस्तार आहे हा महत्वाचा मुद्दा आहे. किती तऱ्हा आहे जीवनाची, किती तऱ्हा आहे. माणसाचं जाऊ द्या, प्राणी किती करायचे, दुष्ट काय वाईट काय चांगले काय. एक मासे दिसे, तुमचे तारापूरवाला म्युझियम पाहिलंय ना, काय माशाच्या तऱ्हा देतात, हे उग्र काय साधा काय, विलक्षण सगळं. या सगळ्या जीवनामध्ये
जे व्यापून आहे, जे धारण करणार आहे, काय ते असेल नाही का. म्हणून काय होतं, ज्या सत्पुरुषाला आपल्या जीवनात अज्ञानाची सत्ता चालते, ती चुणूक मिळेल, त्याचं की नाही एकदम वागणूक बदलून जाईल. त्याला काय वाटतं, रे काय हे काहीच नाही, तो जीवन चालवतोय, जगत चालवतोय, माझ्या जीवनाची काय कथा आहे, असं तो म्हणेल बघा. म्हणजे माझं जीवन पेल ना, त्याला काय असायचं, वाटणी करू शकेल, असं ते आहे. ते यायला आपली तयारी पाहिजे, नाही तर नाही ते येऊ शकत नाही. आपण पण शुद्रतेने एकंदर जीवनाकडे नाही का. म्हणून मुंबईमध्ये मला इतकी माणसं जन्माला येतात, काही कमी नाही, इतकी माणसं मरतात, तरी काही तिथे काही नाही, काहीच पचाच नसते काही. काय झालं, मी कॉलेजला जात असताना अंधी स्टेशनाजवळ एक कामगार लाईन मधून चालताना अडकून पडून मेला. 10-15 मिनिटं झाल्यानंतर ते लोक काय म्हणाले, अरे वो मर गया, तो मर गया, चलो आगे गाडी लेके चलो. अशी मुंबईची स्थिती आहे. मी काय केलं, किंमतच नाही. एवढ्या अवाढव्य कारभारामध्ये त्या अज्ञाताची शक्ती काय काम करते, ते माझ्या जीवनातही करते. निराश कशाला व्हायचं माणसाने, तुझी इच्छा असते ना अशी होऊ दे. तेव्हा असं जीवन असेल ते कृष्णाचे जीवन कसं ते सांगतो आपल्याला. सत्पुरुष किंवा अवतार म्हणजे कसा पाहिजे, सर्व बाजूने पवित्र असा पाहिजे. रामाचं चरित्र बघा, किती नीतिमत्तेचं असं आहे. कृष्णाला नीतीची भानगडच नाही, त्याचं कारण आहे. भानगड म्हणजे कारण सांगतो. अरविंदांनी फार छान सांगितलं, म्हणाले नीतीचे 3 पायऱ्या. एक, नीती नसणं, नीती शून्यता, सब एथिकल. हे प्राणी दुनिया असतात, यांना कसली नीती आली आणि काय नीतीची कल्पना नाही. दुसरं एथिकल, एथिक म्हणजे नीती काय माणूस. आणि तिसरं सुप्रा एथिकल, नीतीच्या वर, त्याला नाहीच काही नाही, त्याला नीती नाही ना नीती नाही. म्हणून कृष्णाच्या चरित्रामध्ये राग आहे, लोभ आहे, प्रेम आहे, द्वेष आहे. आता शिशुपालाने काय द्वेष केला नाही का, द्वेष आहे, व्यभिचार आहे, आश्चर्य आहे, आणि युद्ध आहे. पुन्हा युद्ध म्हणजे गेम आहे. कृष्णाला लढाई म्हणजे गेम आहे बघा, खेळ आहे. म्हणून सत्पुरुषांचं म्हणणं असं की जसं एखादा सर्कसवाला सिंहाला खेळवतो, तसं परमात्म्याच्या हातात दोरी देऊन त्याच्या तालावर नाचावं. त्याच्यात जे मौज आहे, जे आनंद आहे, तो याच्यात वाटला पाहिजे. आनंदाने राहतो. आज तुझी इच्छा असती, बरं आज तुझी इच्छा असती, असं खरं वाटलं पाहिजे. बुद्धीने काय हो, आम्ही लोकांना पाहतो, सांगतो, आज आलं पाहिजे. आज तुझी इच्छा अशी आहे, तरी हरकत नाही, तू आहेस ना. म्हणून एक शेवटी आपल्याला सांगतो की या गांधींच्या जळितामध्ये एका बाईचं घर जाळलं. नवरा नव्हता गावात, तो गेला होता बाहेर, म्हणून तो जगला. ते महाराजांना भेटायला आले. तेव्हा त्यांनी असं झालं, तुझं झालं, एका लुगड्याने तिला बाहेर गेले, सगळं जाऊन टाकलं. मुलं बाळा होती ती सुरक्षित आहे. तेव्हा महाराज काय म्हणजे, बाई काय हा प्रसंग तुमच्यावर. ती बाई काय म्हणाली, ते महाराज म्हणाली काही वाईट नाही. तिने आपलं मंगळसूत्र महाराजांना दाखवलं. म्हणाली हे जोपर्यंत शाबूत आहे तोपर्यंत अशी घरं आली आणि गेली, काय त्याची काय किंमत आहे. महाराज म्हणाले तिने मला शिकवलं की परमात्मा अज्ञात माझ्या जीवनात जोपर्यंत आहे, प्रपंचाचं काही एवढी नसेल तर काय कमी झालं तेवढं शिकायचं. म्हणून भगवंताचं नाम बाई जसं मंगळसूत्र सांभाळते, तसं जर आपण सांभाळलं तर जीवनात दुःख नाहीच पाहिजे. हे आपण शिकायला पाहिजे. मग 9 अध्याय काय सांगितले, तर कर्माने सुरुवात, आणि ते कर्म 9व्या अध्यायामध्ये मनेव मनुष्य आपला माझ्याकडे मन मला दे, माझ्या ठिकाणी येऊन राहा, ते शेवटी सांगितले. हे 9 अध्यायामध्ये आहे. बरं याला जरूर काय, तर मन काय होते, मन आहे तुमचं काय विलक्षण आहे बघा, विचारू नका. अरे तुझे 85 वर्ष वय झाले, आता बायको मेली, मुलं बाळ आहे, पण काम वासना काही जाम सोडित नाही माणसं. असं वाटलं पाहिजे काय हे
हे माझं जीवन काय नाही का. म्हणजे आपल्या वासना कशा असतात आणि त्या वासना सोडू म्हणलं तू चुकत नाही. वाईट वासना किती गोळा, पैशाची वासना, लौकिकाची वासना, लौकिका करता मनुष्य, सत्याची वासना. सध्या तू सत्याची वासना पाहताना माणसं काय करतात सत्य करता नाही का. अरे ते पुष्कळ भ्रष्टाचार आमचं करा तमचं करा, काय ठीक आहे ते वाईट नाहीच आहे, कसला आलंय काय. मग ह्या वासना ज्या आहेत ज्या नाहीशा करायला योगाची जरूर आहे, संयम पाहिजे, तोही सांगितला. बरं याला मदत म्हणून अवताराची मीमांसा केली. तेही झाल्यानंतर मग तत्वज्ञानाचे प्रश्न 7व्या अध्यायामध्ये सांगितले आणि शेवटी अंतकाळ कसा यावा. ज्ञानेश्वर महाराज हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा, कारण तुम्हाला खात्री आहे ना एक दिवस ते सोडून जायचं आहे. आणि कसं जायचंय कोणाचं काय योग आहे पता नाही बघा. तेव्हा झाकलीये गतीचा दिवा, काही नेणो झाला पांडवा. तो काय ऑक्सिजन असतो, तो ऑक्सिजन आहे तोपर्यंत दिवा राहतो, तो संपला ज्याची ज्योत गेली, काही नेणो झाला पांडवा. तैसा जो पांडवा देह सोडी. काय आहे अरे आता होते. आणि अलीकडच्या काळामध्ये ते कृष्णमूर्ती होते ना, 90 वर्षाचं वय, अगदी 2 मिनिटात सांगतो. तेव्हा आदल्या दिवशी थकले होते फार, त्यांना कॅन्सर झाला होता, स्वादुपिंड पॅनक्रियासचा, लिव्हरच्या बाजूला. तेव्हा ते म्हणले मला लहान मुलासारखी झोळी करा. चादरीची झोळी केली, हलकी झाली पाहिजे, आणि मला बाहेर न्या, घराच्या बाहेर. आणि ते काय म्हणाले, आय वॉन्ट टू मीट माय बिलव्हेड. माझ्या प्रियकराला मला भेटायचंय. तो प्रियकर कोणता? आकाश. अरे बाप, काय सत्पुरुष हो हा, हे अज्ञान बघा. तर मला आय वॉन्ट टू मीट माय बिलव्हेड म्हणून 10 मिनिटं आकाश पाहिलं आणि आले. रात्री साधारण 10च्या सुमाराला ते परचुरे म्हणून एक डॉक्टर होते, त्यांचे जे होते पाहत होते. डॉक्टर म्हणले मला बरं आहे, त्यांना किती मॉर्फिया द्यावा, आपुसी इंजेक्शन द्यायला लागली, सहन होत नसे, दुःखच होत. तेव्हा तुम्ही निजा म्हणाले आता. आणि ते मधून येऊन पाहायचे तर 10:30 पावणे 11ला आले. ते यांचं हात हृदय थोडं अशक्त झाल्यासारखं वाटतं म्हणून थांबले. ते काही नाही, एक 10-15 मिनिटात हळू शांतपणे गेले. हा तुम्ही मृत्यू खरा. जगाला एवढं सांगितलेलं पुन्हा कशाला अडकले नाही, शांतपणे गेले. हे तुम्ही या 9 अध्यायाचे हे आहे. तेव्हा आता 10व्या अध्यायातल्या त्या ज्या विभूती आहेत त्या काय ते पुढच्या रविवारी जानकी जीवन जय जय राम, रघुपती राघव राजा राम, कबीर सावरे.